हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे वाकडी येथील खंडोबा मंदिरामध्ये। स्वयंभू मूर्ती आहे, अत्यंत सुंदर मंदिर आहे आणि मंदिर परिसरही तेवढाच मोठा आहे आणि सुंदर आहे। तर चला आपण मंदिराचे दर्शन घेऊया आणि तेथील पुजारी यांच्याकडून मंदिराची माहिती जाणून घेऊयात। व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे वाकडी तालुका राहता आणि जिल्हा अहिल्यानगर येथील श्री खंडोबा मंदिरामध्ये। आणि वाकडी येथे खंडोबा देवाचे जागृत असे स्थान असल्यामुळे पूर्वीपासून महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील बरीच भक्तगण या ठिकाणी दर्शनास येत असतात। तर चला आधी आपण मंदिराचे दर्शन करून घेऊया, देवाचे दर्शन घेऊयात आणि त्यानंतर तेथील पुजारी काकांकडून थोडीफार माहिती जाणून घेऊयात। आणि या खंडोबा मंदिराच्या शेजारी तिथे बाणाई देवीचे मंदिर आहे। आपण बाणाई देवीचं आधी दर्शन घेऊया। आता मंदिराचे दर्शन झालंय आणि मंदिर अतिशय सुंदर आहे। हे बघा, हे बाणाई देवीचे मंदिर आहे। इथे मंदिर परिसरही अत्यंत मोठा आहे। इकडे चहूबाजूनी सभा मंडप आहे, या साइडला त्या साइडला, म्हणजे इथे बरेच कार्यक्रम देखील होत असतात। आणि ते त्याच्याच मागच्या साइडला श्री क्षेत्र दावडी खंडोबा मंदिर आहे। मंदिराची माहिती येथील पुजारी काकांकडून आपण जाणून घेऊयात। जय मल्हार। खंडेराय ज्या टायमाला वाकडीवरून जेजुरीवरून निघले त्या टायमाला तर खंडेरायांचा हा 5वा मुक्काम वाकडी गावामध्ये होता। तर ज्या टायमाला देव इथं मुक्कामाला थांबले, तिथं पूर्ण पाणी वगैरे काहीच नव्हतं। तर त्यांनी इथं खडगं मारून बारव इथं बनवला। त्या बारवाला इतकं पाणी का पाणी त्याच्यावर कधीही कमी पडत नाही, उन्हाळ्यामध्ये सुद्धा कमी होत नाही आणि पावसाळ्यात वगैरे तर पाणी राहतं। आणि ज्या टायमाला इथं खंडेराय मुक्कामाला थांबले, इथून पुढं त्यांचा प्रवास असा झाला की त्यांच्या संग सैन्य होतं, घोडे होते, सर्व ते त्यांच्या संगत इथपर्यंत संघ होतं। याच्यानंतर त्यांना एकटा प्रवास इथून पुढे करायचा होता। तर त्यांनी एगडी प्रधान वगैरे त्यांचं सैन्य, घोडे ह्या ठिकाणावरून सर्व त्यांनी रिटर्न जेजुरीला पाठवून दिलेलं आहे। आणि ज्या टायमाला घोड्याची इथून मान वळली तर ह्या गावाचं नाव वाकडी हे पडलं। इथून पुढं त्यांच्या हातात खडगा होता। फक्त त्यांनी जे त्यांच्याकडे जेजुरीमधून जे येण्याचं फक्त ते खडगा असताना ते फुलतांब्यामध्ये गेले। फुलतांब्यामध्ये गंगे मातेच्या तिथं तर त्यांनी तिथं एक जणापाशी मंदिर वगैरे असेल तिथे तो खडगा ठेवून दिला आणि त्याच्या पुढे चन्नापुरीला तिथून एकटा त्यांच्यावाला प्रवास झाला। इथं कार्यक्रम अशा पद्धतीमध्ये होता। तर देवाची एक भाऊबीज म्हणून भाऊबीजीच्या दिवशी इथं पूर्णपणे जागरण गोंधळाचे घट मांडला जातो आणि त्याला अनलिमिटेड राहतं। 25,000, 11,000, 21,000पर्यंत हे सर्व जेवढा परिसर आहे तिथं सर्व आपल्या जसे जेजुरीला आपल्या इथे पण जेवढे खंडोबा मंदिर आहे, आपण घरी जागरण गोंधळ करतो अशा प्रकारे इथे जागरण गोंधळ मांडला जातो। नवस वगैरे असा आहे का जे समजायचा जेजुरीमध्ये नवस केला आहे कुठलाही तर तो इथं फिरला जातो, पण इथला नवस
असा कुठल्याच खंडोबा मंदिरामध्ये पिटल्या नाही झाला. अच्छा. आणि एक का जेवढे काही खंडोबा मंदिर आहे जेजुरीपासून तर जेवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रति खंडोबा मंदिर आहेत भरपूर, तर त्या खंडोबा मंदिरामध्ये जे काही मूर्ती असेल, शिळा असेल किंवा लिंग असेल याला शेंदूर लागल्या जात नाही. एकमेव आपलं एवढंच वाकडीचं ठिकाण आहे तर याला शेंदुराचा भोग दिला जातो. अच्छा. आणि त्याच्यानंतर इथं दर रविवारी अशी मोठी पंगत दिल्या जाते. तर कोणाची इच्छा असली तर बाबा मला देवळामध्ये मंदिरामध्ये खंडोबा मंदिराच्या चरणाजवळ 4 लोकांना अन्नदान करायचं आहे, बरोबर. त्यांनी इथं 10-15 हजार रुपये 20,000 रुपये जसं आपली इच्छा असेल, जसं जेवण द्यायचं स्वइच्छेनुसार स्वइच्छेने त्या प्रकारचं इथं जेवण बनलं जातं. कमीत कमी 2500, 2000, 2100, 1500 लोकांचं जेवण दर रविवारी जेवलं जातं. बरोबर. मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान. ओके, धन्यवाद. जय मल्हार. काकांनी अतिशय सुंदर माहिती सांगितलेली आहे. आणि जर कोणाला इथे काही देणगी वगैरे द्यायची असेल तुम्ही इथल्या ट्रस्टींना येऊ शकता, कारण इथं दर रविवारी अन्नदानाचं सुंदर असं काम केलं जातं. चहूबाजूंनी सगळी झाडी आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे त्या काळचं बारव आहे, किती जुनं आहे, अतिशय जुनं बारव आहे. आणि ते वरून पॅक केलेलं आहे. चहूबाजूंनी मस्त झाडी आहेत त्यामुळे अतिशय सुंदर वातावरण आहे.